ये एक्साइटमेंट एक्साइटमेंट. तो नक्कीच इधर आके लेके जाना. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हा खूप टाईम नंतर मोठा ब्लॉग आला आहे. चुकी झाली, चुकी माणसाकडनंच होते, सॉरी. हां, तर आजचा विषय असा आहे की तर महिन्यातून माझ्या घरच्यांची 1 ते 2 फेरी गावी असते. तो आज भी वो जा रहे हैं गाव. अँड द इंटरेस्टिंग पॉइंट इज आय एम ऑल्सो गोइंग विथ देम. की आम्ही सगळे निघालो आहोत गावी ऐसे ही घूमने के लिए. जाता जाता क्लाइमेट पण मस्त होता. मुंबई से निकलते निकलते ही संध्याकाळ कब हो गई समझा ही नाही. बिकॉज ऑफ द ट्रॅफिक. तर ट्रॅफिक मधून सुटलो आणि डिरेक्ट भेटलो अटल सेतू वाजपेयी ब्रिजला. मग आम्ही थांबलो सीएनजी भरायला. सीएनजी भरने के बाद थांबलो इथे जेवायला. इट्स डिनर टाइम. तर गुड मॉर्निंग म्हणजे गुड नाईट. झोपलो होतो, आता उठलोय. आणि आता उठलो पण असं आहे की जेवायला थांबले म्हणून. इथे हे भाऊ बहीण फुल ऑन कन्फ्युजन मध्ये होते की ऑर्डर काय करायचं आहे. डिस्कशन होने के बाद फायनली खाना आ चुका है. तर मस्तपैकी पोट भरून जेवून झालंय आणि हिची मस्ती बघा. जेवण झाल्यानंतर आमच्या या छोट्या पेंग्विन मध्ये जास्तच एनर्जी आली. बघा कशी मस्ती करत आहे. अँड वन्स अगेन आवर जर्नी स्टार्टेड. ये देखो, दॅट्स हाऊ वी एक्झिस्ट ऑन अ लास्ट सीट. मी इथे, श्रावणी तिथे आणि सात्विक वरती इथे. मग फिर से रुक गए हम सीएनजी भरने के लिए. रात के इन सुनसान महाड़ के गलियों में एक मेडिकल शॉप उघडं दिसलं. मग तिकडून आईस्क्रीम घेतलं आणि मस्त मस्त आईस्क्रीम खाल्लं. त्यानंतर नॉनस्टॉप जे निघालो ते डिरेक्ट येऊन थांबलो मामाच्या गावी. झुंड में चलो चलो. सब झुंड में चलो. मुझे बताने में कोई शर्म नहीं आ रही कि हम डरे हुए हैं. तर रात्रीचे वाजले 2:30. आम्ही पोहोचलोय गावी, मामाच्या गावी. तिला माहिती आहे रस्ता. Doggesh bhai came for us. आली माझ्या घरी. The next morning. तर सुप्रभात मंडळी. सकाळ झालेली आहे, म्हणजे सकाळ होऊन झाले 4 तास. माझ्यासाठी सकाळ आत्ता झालेली आहे, कारण झोप इतकी भारी लागली ना, मस्तच एकदम. म्हणून ते आत्ता उठलो आहे. आता जाते आंघोळीला खाली हँडपंपवर. आणि तुम्ही वातावरण बघू शकता, काय भारीच. पाऊस तर सुरू नाही झाला आहे, ऊनच आहे अजून पण तरी. आणि इकडचं ऊन तर तुम्हाला माहितीच आहे, सकाळ सकाळी दुपारचं ऊन. बट जिस दिन आए है उसी दिन पानी नहीं आया है. देर वॉज अ नो वॉटर कमिंग टुडे. मग आलो सगळे इथे हँडपंप से पाणी भरने को. आणि आम्ही लहान मुलांनी आंघोळ सुद्धा इथेच केली. इतनी धूप में मस्त थंड थंड पाणी नी. तर फ्रेश होऊन झालेला आहे. आता नाश्ता करू. नाश्त्याला पोहे. देन वी आर गेटिंग रेडी फॉर फिरायला जायला. ये देखो और साइड हो जाओ, हमारी गाडी आ चुकी है हेवी ड्रायव्हर सोबत. तर आता आम्ही निघालो आहे फिरायला जायला.
तर रात्री गाडी वरती पार्किंग केली होती मंदिराच्या इथे आणि आम्ही आता दुसऱ्या रस्त्याने खालून आलो आणि पप्पा गेलेत वरती गाडी आणायला, पण तिकडे फोन आणि नेटवर्कही नाही. तर ते येणार कसं, त्यांना माहीतच नाही आम्ही खाली येऊन उभे आहे. त्यांना वाटतं आम्ही वरच येणार आहे, ते वर वाट बघतात, आम्ही खाली वाट बघतोय. पण ते सगळं जाऊ दे, तुम्ही इकडे वातावरण बघा यार. इधर का तुम ये नेचर देखो बस, मतलब एकदम भारीच. इकडे आल्यावर हेच गोष्ट मला भारी वाटते यार, की यार काय नज़ारा दिसतो यार. क्या नज़ारा दिखता है इधर देखने को, सॉरी क्या नज़ारा मिलता है इधर देखने को. गाडी आलेली आहे, तर निघायची तयारी आता. ड्रायव्हर हॅज बीन चेंज. तू ये नाही तर ये पाठी. तर आता आम्ही आलो आहोत मावशीच्या गावी. घर नाही दाखवते, आधी बाथरूमच दाखवते. घाबरला पप्पी घेतली आणि सात्विक मस्त थंड थंड पेप्सी लेके आया. थांब 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 थांब, ते बघू. नाही ते नको, ते नको, आंबा जाऊ दे. पेप्सी. काम झालेलं, आता निघतोय परत. त्यानंतर हम रुक गए CNG भरने. उसके बाद डायरेक्ट आ गए दापोली. आणि तुम्ही फक्त ही फ्रेम बघा यार, म्हणजे एकदम गोजबम्स. इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज, इकडे भगवा झेंडा आणि मागे मिडलला इंडियन फ्लॅग, आपला तिरंगा. आता थांबलोय जेवण्यासाठी, कारण पहिला पेट पूजा मग काम तुझ्या. तर आम्ही आलो होतो इथे विहान चायनीज अँड बिर्याणी हाऊसमध्ये. इकडचं फूड मस्तच होतं, फुल्ली लोडेड आणि क्वालिटी प्लस क्वांटिटी. आम्ही पॅकिंग राईस फर्स्ट टाइमच खाल्ला अँड इट वॉज रिअली अमेझिंग. क्वालिटी तर एक नंबरच, बिकॉज दे ॲड स्पेशल इन्ग्रेडियंट्स इन द रेसिपी अँड दॅट सिक्रेट ऑल्सो. तर तुम्हाला पण माहिती करून घ्यायचं असेल की ते सिक्रेट काय आहे, तर मस्ट डू विजिट हिअर जेव्हा आपण दापोलीला याल तेव्हा. तर जेवण झालंय, आता जातोय बीचवरती. मग इथेच दापोली में घूमते रहे, मस्त रोड साइड बीच व्यू एन्जॉय करते हुए. मस्तच वाटत होतं. आणि मग आलो आम्ही हरणाईला. तर आता आलो आम्ही लोक हरणाईला. मुरुडला जात होतो, बट पहिला मच्छी घ्यायची होती म्हणून आम्ही लोक इथं हरणाईला आलोय. काय झालं, तुम्ही पण बघू शकता. तुम्हाला पण मस्त होलसेलमध्ये एकदम मस्त स्वस्तात मच्छी हवी असेल आणि दापोलीला आले असाल तर इथून मच्छी नक्की घेऊन जावा. इधर का वो सी फूड एकदम मस्त मिलता है और सस्ता भी मिलता है, तो नक्कीच इधर आके लेके जाना. ही जागा फेमस आहे इथल्या सी फूड साठी आणि सी व्ह्यू साठी. आणि इधर आने के बाद देखा तो क्या, इथे जास्त क्राऊडच नाही आहे, फक्त लिमिटेड मच्छी होती, लिमिटेड सी फूडच होतं. आज का इतकी एवढी गर्दी नाही तर हे पूर्णपणे भरलेलं असतं. आता तर 2-4 जणच बसलेले दिसत आहेत. फिर इधर थोड़ा विचारपूस करने के बाद पता चला की कस्टम वाले बोट को समुद्र में जाने ही नहीं देते अब, म्हणून एवढे लिमिटेड सी फूड भेटत आहे इथे. आणि म्हणून क्राऊड पण कमीच आहे, नाहीतर पूर्ण ही प्लेस भरलेली असते गर्दीमुळे. तर मच्छी घेऊन झालेली आहे, मसाला पण घेऊन झालेला आहे. आता जातोय फायनल डेस्टिनेशन. तुम्ही बोलत असाल कोकणात आलेत आणि आपलं कोकणी फूड खात नाहीये, चायनीज खातायत, पण थांबा ही पूर्ण रात्र बाकी आहे. पुढे तर बघा, वाह. नाही हा नजारा सोडा, हा वाला बघा, म्हणजे वाह.
तुम्ही फक्त व्ह्यू बघा यार. हा पण थोडं सांभाळून आणि लांबूनच, बिकॉज नजर हटी दुर्घटना घटी. पण जोक्स असाइड काहीतरीच मस्त पीसफुल वाला स्पॉट आहे यार हा. बघा आमचं कोकण किती सुंदर असा. तर पोचलेलो आहे आता कुठे, गेस करा. कडा मस्त सनसेट बघायला. एक्साइटमेंट येस. चलो 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 पानी में जाएंगे. तर तुम्ही बघू शकता तिथे एकदम भारीच. अरे लगेच लोक काढायला भेटेल उलट. कपडे आणले तुला आवडतं मला. तर झालेलं आहे एन्जॉय करून. उडवतील व इथे आता काहीतरी खायला घेतोय आणि मग निघतोय घरी. वाव, सनसेट काय भारीच वाटतं यार इकडे. चलो बसा बसा. तो एंजॉय करके हो गया और हम निकल गए घर. एंड लुक एट दी सनसेट व्यू यार. भाई इट्स लुकिंग लाइक अनदर युनिवर्सचा डोर ओपन होतोय आता. तर घरी आलेलो आहे आणि जेवण बनवायचं सगळं सुरू झालेलं आहे. मावशी, मामी आणि मम्मी लागले जेवण बनवायला. आणि आज अभी डिनरला आहे मस्त पैकी फिश, चिकन, एग, मीन्स ऑलमोस्ट एव्हरीथिंग. आणि हे बघा भाई बहन का प्यार. अँड ॲज यू कॅन सी अवर मील फॉर डिनर. हा एकदम सही. आणि आजचं स्पेशल म्हणजे कोकणची शान सोलकढी. तर आता घर वापसी, परत निघतोय घरी मुंबईला. पिकनिक खत्म, पैसा हजम. एन्जॉयमेंट फिनिश, बॅक टू वर्क, बॅक टू बेसिक्स. बाय बाय डोगेश भाई, बाय बाय. बाय बाय डोगेश भाई. बिचाऱ्याला चालता येत नाही यार. मस्त चांदनी रात में रिटर्न जर्नी टू मुंबई फ्रॉम मामाचा गांव. तो सारे पैसेंजर्स एक एक आ रहे हैं. सब रेडी है मारुति सुजुकी इको एअरलाइन्स से जाने के लिए. मग पहिला तर सगळं सामान गाडीमध्ये लोड केलं. मग आम्ही गाडीमध्ये लोड झालो. फिर से मागे एडजस्ट हो गए.
ती पण उशी हवी तुला आईची आहे कशी ठेवलं चला आई चला घरी जाशील नाही सावका जा. तिच्या माहेरात आली तिथं गावाला बाय बाय केलं आणि निघालो मुंबईला घरी जायला. तर चला मग आता आपण भेटूया अशाच डिफरंट ब्लॉग मध्ये. बाय बाय.